मध्ये का मध्ये होता पुढं आणि पंचायतला 3-3 शिपाई आहेत. कशाला बोकांडी बसत उरले का? बोकांडी जर बसत असलं तर बरं आहे. मला सांगू नका तुम्ही काय करायचं तुम्ही करायचं तुम्ही मी काय केलंय की ह्यांनी मंगळवारी घेऊन आलेला होता तुम्ही आज झालं काय विल्हेवाट चायलेच्या अधिकाऱ्याला बोलवायचं त्याशी तुम्हाला बाहेर सुद्धा जाऊ देणार आता घेऊन येऊन केस करा त्यांना सांगायचा विषय नाही तुमच्या अधिकाऱ्याला कर्मचारी हाय तुमच्या शिवाय फोन करा तुम्ही अधिकारी कोण आहे? तुम्ही गेल्या का नाही बघायचं काम कोणाचं आहे? आम्हीच बघतो काय काय बघतो? त्यांनी केलं का नाही? तुम्ही काढल्या लोकांनी बघायचं काम साहेब 100% ट्रान्सफर रेग्युलर मध्ये आम्ही कुठे म्हणतो माझा हक्क मला मिळायला पाहिजे काहीच की आम्ही पुरतं काम करा तुम्ही जास्त काम करू नका आम्ही काय काम आहे तुमचं त्याचा काही विषय तुमचं काम काय अहो मी काय गड्डागाडी काम काय तुम्ही काय करू शकता मी त्याला सांगितलेलं गड्डागाडी तू रेग्युलर चालू आता मंगळवारी आज त्याचा शुक्रवार होता तुम्हाला त्या दिवशी जनता दरबारामध्ये काय म्हणलं होतं मी ठेवायला आपल्याकडे पैसे नवीनचा विषय नव्हता मग काय केलं आमचं टॅक्सी घेऊन तुम्ही टॅक्स कशाला घेतला तुमचे पैसे नाही माझा टॅक्सी घेऊन तुम्ही काय केलं काय करायचं मला सेवा द्यायला पाहिजे ना तुम्ही सेवा चालूच आहे की कशी चालू किती दिवस झालं किती दिवसाला गाडी आली मंगळवारी आली आज किती दिवस आहे तुम्ही काय बसा बोला त्याला बोलतोय मला मी टाकलोय गाडीत त्याला आणतंय बोल ना बघ 8 दिवसातून 1 दिवस दोन्ही दिवशी आला होता सांग आता कधी आलता त्याच्या अगोदर किती दिवस आला नव्हता सांग किती दिवस आहे किती दिवसाला यायला पाहिजे कचरा किती दिवसाला उचलला पाहिजे ठीक बोल गुंठ्यावर 8 आता कधी आता सांगितलं नाही. कसे जमणार आहे मोठ्यानं बोल सगळ्याला बाहेर या. गावात तसं नाही ती विक बाहेर. गुंठ्यावर 1-2 दिवस अडकून 8 दिवस म्हणले कचरा घरात डिक्स असेल की गावात दुकानावर 2 दिवसात एक झाले नाही सगळं खाली सांग साहेब तुम्ही बाहेर या ए मोहन मोहन तुम्ही बाहेर या त्यांना सांगावं लागेल ना किती दिवसाला येतोय काय येत नाही त्यांना सांगावं लागेल ना करा त्याचं काय तुम्ही तो पाण्याच्या बाबतीत सांगितलं पाण्याला बी तसलाच आहे वाटलं. साहेब बाहेर या तुम्ही साहेब बाहेर या सकाळी पण त्याला उचलायला लावलं तुम्ही उचलून दिलाय आणि कोणाला त्याला आमच्या उचलतो ना साहेब नाही, तुम्ही आज मी उचलतो ना नाही, आमचं आज माणूस आहे ना. त्यांनी उचलला नाही म्हणून मी घेऊन आलोय तुमच्याकडे अहो मंगळवारी आला मी होता उचलून कुठं ऐका, टाकायचं मला कळतंय ऐका. तेवढं. आमचं बी ऐका ना तुम्ही सगळं ऐकलं तुमचं मंगळवारी आमची घंटा आली होती आता आज शुक्रवार आहे, ऐकलं तिसरा दिवस आहे, रोज रोज तर लय दिवशी ऐकलं करत तुमचं, आज नाही. नाही ऐकलं एक दिवस तिकडं 2 दिवस तिकडं इकडं 2 दिवस आज आठवड्यातून किती 2 दिवस अहो, चालला महिन्यात आता. किती दिवस आला सांगू द्या त्याला मी दर आठवड्याला येते. लोक येते का नाही? येत आहे का मग सांग ना का त्यांना बरं? इथं माझ्यापाशी काय गप्पा आठवड्याला करतो? कुठं टाकायचं, कचरा कुठं बरं, आता टाकायचा? ऐका आप्पा, झालंय झालंय. कुठं टाकायचं? नाही, नाही, झाल्याचं काही विषय नाही कचरा चालूच आहे कुठं ना. टाकायचा आम्ही अहो कुठं टाकायचा द्या लिखी तसं 3 दिवसाला येते तुम्ही आमचं. लिखी द्या काय लिहून 8 द्यायचं दिवसाला गाडी येईल म्हणून आठ कोणी सांगितलं द्या तुम्हाला? तुम्ही काय म्हणलं दर मग आता? 3 दिवसाला म्हटले मी कुणाला? आठ, मंगळवार द्या नंतर लिखी. शुक्रवारी वार काय म्हणलं ठरवा. मी तुम्हाला गावात वार ठरवा ठरवलंय वरी की? वार ठरवा. तीन नाही, दिवसाला नाही, सुद्धा मंगळवार ठरवा. द्या. शुक्रवार. ड्युटी टाका तुम्ही. 3 दिवसाला तर कधीच येत नाही. टायमिंग टाका कधीच येत नाही 3 दिवसाला गावात पाणी नाही हीच मालक झालाय ही. पाणी नाही 4-4 दिवस सोडित नाही हा? सांगून काय करायचं अधिकारी तुम्ही आहो. मी तुम्हाला सांगून काय करायचं आम्हाला? आम्हाला गरज नाही. आम्हाला
तुम्ही अधिकारी आहात. आम्ही याला सांगितलेलं तुम्ही अधिकारी आहात, तुम्हाला बोलायचं काम आहे. मग मी त्यांना बोलण्याच्या बाबतीत मी किती वेळा अडवलं तुम्हाला राहिले पाण्याचं काय राहिले काय राहिलं म्हणजे शाळेपाशी पाईपलाईन फुटली लिपकारी नाही गेला तुम्ही रस्त्याचं काम चालू त्यामुळे सारखे लिखित होते रस्त्याचं काम चालू आहे का आता रस्त्याचं काम शाळेवर रस्त्याचं काम चालू आहे का कुठल्या इथल्या शाळेवर खाल्ल्या शाळेवर वहिनी तुम्ही बाकी टाका मध्ये नाही का मध्ये मध्ये होता पुढं होता होता पंचायतला 3-3 शिपाई आहेत एक पाणी सोडा बी येत नाही घंटा गाडीला बी पण शिपाई नाहीये पाण्याचा बाबतीत सारखं सांगून 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 कटाळा मी वसंत यशवंत जाधव चिखली येथील शिवपूर्णनगर रहिवासी असून माझं मोठं कुटुंब आहे. माझ्याकडे मी दर वर्षाला पूर्ण चालू बाकीमध्ये घरपट्टी भरतोय. माझ्या प्रॉपर्टीचे टॅक्स पावत्या माझ्याकडे मार्च 26 पर्यंत भरणा केले मी दाखवत आहे. परंतु 8-8, 15-15 दिवस कचरा गाडी येत नाही. आली तर कुणाला माहीत होत नाही की माझंच नाही पूर्ण गावाची तक्रार आहे. पण दबावामुळे कुणी पुढे यायला तयार नाही. आणि ग्रामसेवकला विचारलं तर ग्रामसेवक म्हणते कर्मचारी काम करीत नाहीत. मी काय करू? तात्काळ चौकशी करून आज कचरा मी इथं वटलाय. ही कचरा घाण आहे, 8 दिवसापूर्वीचा कचरा आहे. ह्याची जर रोगराई पसरली, ह्याचं कोणाला काय ह्याच्यावर परिणाम झाला तर ह्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामसेवकाला मी गृहीत धरतो. तुमचं काय म्हणणं आहे बोला. मी मते गल्लीत राहतो. अर्धा इंची नळ जोडलाय त्याला 20 नळ जोडले ती पाण्याच्या बाबतीमध्ये पाणीच येत नाही. प्रत्येक वेळेस सांगितलं रोडला पाईपलाईन फुटले तर रोडला पाणी जाते सगळं पण पाणी आमच्या गल्लीला पाणी येत नाही. जलजीवन मिशनचं येत नाही पाणी एक बी नळ नाही. आणि पंचायतला 3-3 शिपाई आहेत. कशाला बोकांडी बसत उरले का बोकांडी जर बसत असलं तर बरं आहे.